विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. उद्धव ठाकरे यांना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवरती जावं अशी आमची सर्वांची इच्छा. मवियाला एकमेकांना मदत करावी लागेल. राऊतांची प्रतिक्रिया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईच्या वरळीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर. एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य. गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा सवाल. तर हिंदू मुस्लिम द्वेषाच्या प्रचारात संघही सहभागी. वरळीत संघाच्या कार्यक्रमावरून राऊतांचा निशाणा. 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी राज्यभरात 70 ते 75% मतदान झाल्याचा अंदाज. 7438 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. उद्या निकाल जाहीर केला जाणार. जिल्हा परिषदेच्या मतदानानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार. अजितदादांचं कार्य आणि विचार अधिक सक्षमपणे पुढे जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडून पोस्ट शेअर. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन ढाब्यावर आढळली. ढाब्यावरती ईव्हीएम मशीन सापडल्यानं राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आक्रमक पवित्रा. तर संबंधित मशीन अतिरिक्त त्यावर कोणतंही मतदान नाही, प्रशासनाची माहिती. कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंचे बेपत्ता नगरसेवक, भाजप आमदार आणि महापौरांसोबत एकाच मंचावर इतके दिवस कुठे होतात, असा प्रश्न विचारताच नगरसेवक राहुल कोट यांनी तिथून पळ काढला. सलग 4थ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक. शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती. पार्थ पवार संस्थेचे विश्वस्त होण्याची शक्यता. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद. तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरण चर्चेसंदर्भात 12 फेब्रुवारीला बोलणार, रोहित पवारांची माहिती. 10 तारखेला आम्ही सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार. राष्ट्रवादी विलिनीकरणावरती सुनेत्रा पवार निर्णय घेतील, सुनील तटकरेंकडून स्पष्ट. मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितकडून तोडफोड. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. आज कोर्टात हजर केलं जाणार. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांच्या कंपनीचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळला. गुन्हेगारीतून मिळालेला पैसा कर्जाच्या स्वरूपात लपवल्याचा प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीवरती आरोप. पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची उद्या निवडणूक होणार. भाजपकडून मंजुषा नागपुरे महापौर पदाच्या उमेदवार. तर शुक्रवारी स्थायीसह इतर समित्यांवरील सदस्यांची देखील या ठिकाणी नियुक्ती केली जाणार. मुंबईच्या समुद्रात आंतरराष्ट्रीय तेल तस्करांवरती तटरक्षक दलाची धडक कारवाई. मोठ्या प्रमाणामध्ये तेल साठा असलेली जहाजं जप्त.